लाडकी बहीण योजनेतल्या अपात्र महिलांची अनेक प्रकरणं आता समोर येत आहेत। या योजनेत अनेक चुका झाल्या आहेत। सरसकट सर्वांना लाभ देणं चुकीचं होतं अशी कबुली आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली। योजनेतील अर्ज पडताळणीचं काम सुरू असून आता यापुढे फक्त गरजू आणि पात्र महिलांनाच हा लाभ दिला जाईल असंही त्यांनी म्हटलंय। याच मुद्द्यावरून प्रश्न विचारला असता संजय राऊत यांनी अजित पवार यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे। लोकसभा निवडणुकीत अपयशानंतर महाराष्ट्र जिंकण्यासाठी महायुतीनं कंबर कसली आणि लाडकी बहीण योजना विधानसभा निवडणुकीच्या आधी सुरू करण्यात आली। ही योजना निवडणुकीपुरतीच आहे अशी विरोधकांनी टीका केली। मात्र योजना बंद होणार नाही, आम्ही लाडक्या बहिणींना नेहमी मदत करू अशी भूमिका सरकारने घेतली। पण अजित पवार यांनी जी कबुली दिली आहे त्यावरून संजय राऊत यांनी जोरदार टीका केली आहे। लाडक्या बहीण योजनेत अपात्र भगिनींना लाभ दिला असं अजित पवार म्हणत असतील तर त्यांनी प्रायश्चित म्हणून राजीनामा दिला पाहिजे। अर्थ खात्यातून घोटाळा झाला आहे, यात राज्याची पैसे लूट कोणी केली आहे? लाडक्या बहिणींनी तर केलेली नाहीये, पण लाडक्या भावांनी नाव बदलून हा लाभ घेतलाय। शेकडो कोटी रुपयांचा लाभ सरकारी कर्मचाऱ्यांनी घेतलेला आहे। तुम्ही छाननी केली नाही कारण तुम्हाला तेव्हा मतं हवी होती। अर्थ खात्याच्या माध्यमातून ही संपूर्ण लूट झाली आहे। याचं प्रायश्चित म्हणून अजित पवारांनी राजीनामा दिला पाहिजे अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे।